टक्के पालन केलंच पाहिजे आपण. आणि गाईचं पालन करा असं म्हणल्यापेक्षा पालनच केलं पाहिजे. नाही तर आई माझी मायेचं सागर वगैरे याच्यावर भरपूर जमायच्या माग आलेले आहे लोकांचे, आले का. आणि गाव मातीत सेवा झालीच पाहिजे. तर हे बी इतकं सोपं काम नाही बरं का, हे सर्वात अवघड काम आहे. म्हणजे एक गाय एकदा जर आपल्या गावरंगाई लय अवघड महाराज. एकदा जर आता आम्हाला म्हणजे माझ्याकडे बी 20 गाई आहे, त्याच्यात ते खिलार गाय जर धरली तर ते आम्हाला चौघाला ऐका ना आज दर धरायची तर. आणि जर ती धाराव कशी, कारण शिंग लांबाले. मग सांगा तुम्ही, एका गाईला जर दवाखान्यात न्यायचं असेल तर दुपार लागती. आणि गाय गोमातेची सुरक्षा झालीच पाहिजे. ज्याला म्हणायचं त्याला 2-3 तर ठेवून पहा म्हणा, किती अवघड आहे. पण गाय पालन कराच. म्हणजे मी भरपूर बोललो असतो पण आपला वेळ तितका राहिला नाही. गाई पशुचे पालन करा. तान्हले शिवण वणा माझी, येसाची कंक शिवाजी महाराज हे मला असं वाटतं. आणि तानाजी मालुसरे गुप्त हेराचं काम करून ज्यावेळेस ते गेले, दुपारचा पारा चैत्राचा महिना, मुलं खेळत होते आणि जनावर त्यांच्या डोंगराच्या कडेला चरत होते. त्यांनी मुलाला विचारलं की हे जनावर, ते म्हणे आमचे. आपण, ते म्हणे आम्ही आलो सहज फिरायला आलो, शिकारी. तानाजी मालुसरे सांगू लागले, महाराज ताण लागली पहा, पाणी असतं तर फारच बरं झालं असतं. एक मुलगा थांबला महाराज, तेव्हा थांबा थांबा मी आत्ता घरी जाऊन येतो. मग तुम्ही माझ्या जनावराकडे लक्ष द्या. पहा तो मुलगा, पण काय वृत्ती आहे त्याची पहा ना. तो घरी गेला, आई सांगितलं, आई 2 आहे शिकारी. कोण आहे मला काही सांगता येणार नाही, पण जा पाणी प्यायचं त्याला. आई म्हणे मेल्या, मग इतकं पाणी नको नेऊ मोठं नाही. मग तिनं मागच गेली आणि केळी दिली, केळी. म्हणजे आपण ते गाडगं उतरली नसती का, ते दिलं भरून. ते भरून दिलं तर आई म्हटली मेल्या तसं नऊ नको. त्या मोठ्या भावाला बोलवलं आणि तू काम कर. त्या जी आरती ताण लागली, दुपारचा पार आहे, भूक बी लागली असत. मी आत्ता 2-4 भाकरी करते. मग ते भाकरी केल्या महाराज 7-8 तिना. त्याच्यानंतर मिरच्याचा ठेसा, लोणचं केलं, आंबाडीची भाजी. तुमच्या तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त, आलं का. आणि त्या भाकरी दिल्या महाराज गोथुडं. ते मुलगा मागून, हे मुलगा पुढं घेऊन गेला केळी, त्याला शेण लावलं चौकून आणि ते गार पाणी झालं जाऊस तर. शिवाजी महाराज हे माहीत आहे असं माहीत नव्हतं याला मुलाला. पण महाराज काय झालं माहिती आहे का, तर ती केळी ठेवली, पाणी पेले पहा. तर शिवाजी महाराज म्हणले, आता पाणी तर भेटलं गाड्या, पण आता तुला भूक बी लागली असं गाड्या तानाजीराव. ते म्हणे भूक लागली पण आता इथं कुठे भेटणार आहे. ते मुलगा काय म्हणलं माहिती का, 2च मिनिटात मा भाऊ येणार आहे आता तुम्हाला भाकरी घेऊन. शिवाजी महाराज म्हणे हे तुम्हाला आणायच्या कामाला. ते म्हणे नाही नाही, मग आई म्हटली ज्या अर्थी ताण लागली त्या अर्थी त्याला भूक बी लागली असल. काय महाराज, शिवाजी महाराज म्हणे तू जा तू घरी. ते म्हणे हो कशाला, आईला घेऊन ये, ती मुलाकडेच देईन पाठवून. मग ती आई आणली बा, ती बी आली बिचारी. ते दुरून पाहिलं अगोदर कोण आहे. ते म्हणे महाराजाचेच कोणतरी असते गुप्तहेर वगैरे. तर ते जवळ आली. ते म्हणे बोला महाराज. ते म्हणे हे 2 मुलं. ते म्हणे हे याचं नाव काय, येसाजी. याचं नाव काय त्याचं मला काही काय माहीत नाही, पण हे म्हणे हे मला 2 मुलं आहे. ते म्हणे हे तुमचे 2 मुलं आहे. बरं मी तुम्हाला आम्हाला ताण लागली तर त्यावेळेस ते महाराज काय म्हटले माहिती का, त्याने ते काढलं, जेवलेले आणि सांगले आईसाहेब मी शिवाजी. ती बाई रडू लागली. महाराज काय माझं नशीब आहे की नेमकं महाराजालाच गेलं आमचं अन्न. एवढी हर्ष सज्जन होतील झाला. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचार नाही केला. ते म्हणे आईसाहेब ह्या 12 वाड्या तुमच्याकडे आता. ते नको नको महाराज, आम्ही गडीच बरे, आम्ही मालक नको. ते म्हणे नाही नाही, आता ऐका महाराज काय म्हटले, नेतृत्व त्यांनीच करायचं ज्यांना तहान लागल्याच्या नंतर भूक कळते, त्यांनी नेतृत्व करायचं. आलं का, नेतृत्व कोणी नाही करत समाजाचं. समाजाला काय काय पाहिजे हे ज्यांना कळतं, बाई ज्या अर्थी तुला कळतं 100% पुढं तुझ्या पोराला कळणार. आणि येसाजी कंक पुढं शिवाजी महाराजासाठी सज्जन त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मग मला सांगा असे माणसं तयार झाले या महाराष्ट्रातला, आपलेच वंशज होते ते. तान्हल्या जीवन हे वना माझी याच्यासाठी द्या हे की नाही. भूतदया ठेवा, गाई पशुचे पालन, तान्हल्या जीवन वना माझी, शांतिरूपी नव्हे कोणाशी.
अजात शत्रू जीवन जगा, है की नाही. वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या वाडवडिलांचं महत्व वाढवा. हे जसं प्रेमानंद महाराज वैकुंठवासी आपल्यातून निघून गेले, पण त्यांनी वाढवलं ना. येणं केनं प्रकरण हे काम केलं पाहिजे. मग तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हेच खरं तर आश्रमाचं फळ आहे. आणि परमपद वैराग्याचे प्राप्त होईल. तुम्ही घर सोडताल, तुम्हाला एक ना एक दिवस उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं त्या निमित्ताने एवढं जे अभंगात मी सांगितलं, प्रामुख्याने सज्जन हे सर्व आमचे वैकुंठवासी गुरुवर्य प्रेमानंद महाराज यांच्या या आश्रमात आपल्याला पाहायला सापडतं. हेच मार्गदर्शन त्या निमित्ताने आम्हा सर्वांना मला असं वाटतं, याच्यातला एकही मुद्दा जर आम्ही अंमलात आणला, मी सांगून आणि तुम्ही ऐकून, तरी सुद्धा आपलं कल्याण उत्तम गती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं टाइम टू टाइम, आहे की नाही. चोपदार मला सुरुवातीला म्हटले होते, महाराज 10:30 बरं. म्हणलं कसं का हो. ते म्हण त्याचं कारण असं आहे, लवकर उठावं लागतं. आणि बरोबर आहे, ते दररोजचं कीर्तन आणि बरं टायमात सुरू झालतच ना, त्यामुळं अजिबात अडचण नाही. आणि म्हणून सज्जन, जे चांगलं पटलं, आवडलं, रुचलं, तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं जर वाटलं, यातलं एकही शब्द माझा नाही. पूज्य आदरणीय वैकुंठवासी माझे श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाळा यांचं अपशब्द अपसिद्धांत कालाच्या ओघात कदाचित गेले असतील, हे माझ्या बुद्धीचे दोष आहे. पण सज्जन, वेळोवेळी बापूंच्या केवळ प्रेमास्तव आमचे बारड महाराज आहे, आले का, त्यांची अत्यंत हेरगिरणे संस्था या ठिकाणी ते चालवतात. आपल्या गावातलेही सर्व मंडळ मला असं वाटतं त्यांना सहकार्य करतात. असं सहकार्य, अशीच आपली संस्था. याच्यात कीर्तनकार भाव, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, आलं का. आणि ही संस्था, हे आबा लोक तर मठ बांधा लागले महाराज. आणि गुरुवारी भाऊ सांगायचे, मठ काय बांधता, मठात जिवंत मंदिर ठेवा, त्याचं नाव खरा मठ. मग हे शोभ होतं बरं का. इथं एवढा मोठा मठ आहे ना, आणि याच्यामध्ये हे जर लेकरं तयार झाले, दगडा मातीचे मठ हे कधीतरी पडू शकतात, पण जिवंत केलेले मंदिर हे फेरफटका मारून आपल्यासारखे लोक तयार करू शकतात. आणि म्हणून ही खरी काळाची गरज आहे. मला असं वाटतं तिची वृद्धी व्हावी, एवढीच ईश्वरचरणी कोटी कोटी प्रार्थना त्या निमित्ताने करतो. आणि माझं हे कीर्तनरूपी वाघ पुष्प सेवा या ठिकाणी पुरे पार कुमारी जय देवी पार कुमारी जय पार कुमारी जय पार कुमारी जय जय पार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय वानप्रस्थ आश्रमाला सांगितलं की बुवा आता तुम्ही 60 वर्ष झाले समजा, आणि एक जर तुमच्या डोक्याचा केस पांढरा झाला तर तुम्ही चाबी कोणा ताब्यात द्यायची, कोणाच्या, मुलाच्या. दिली का नाही, किती दिवस राहू देत आता. हे म्हणजे एक केस पांढरा जर झाला तर त्यांनी सांगायचं, बाबा हो हे आपलं नाही, आता हे तुमचं आहे, सांभाळा आणि मला भाकर द्या. आता आलं कोणाला सांगायचं, मुलाला सांगायचं. आणि नाही जमलं तर घर सोडायचं, वनात जायचं. बायको म्हटली तुम्ही चालले मला बी यायचं, तिला घेऊन जायचं, कारण आपली जबाबदारी ना. पण काठी घेऊन जायची, दंड, त्याला भगवा कलर लावायचा, आलं का. आणि तो दंड मधात ठेवायचा. त्या दंडा आपल्या रात्री झोपताना हल्ला नाही पाहिजे. म्हणजे काय, तिचं म्हणजे तपस्वी जीवन जगायचं, कंदमुळं भक्षण करायचे आणि आपलं जीवन सज्जन चांगल्या पद्धतीने व्यतीत करायचं. आणि मग म्हटले महाराज तिथं मेल्यावर आपल्या अंत्यविधीला कोण येणार. अहो शास्त्र सांगता अंत्यविधीला तुम्हाला कोणी येणार नाही. तिथं तुम्ही वनात जरी गेले तरी तुमचा अंत्यविधी तिथं त्याला वनडाग म्हटलं जातं. जसं भूमिडाग, जलडाग, अग्निडाग आणि चौथा वनडाग शास्त्राने मानलेलं आहे. भूमीत पूर्ण लिंगायत समाजामध्ये भूमीत पुरतात का नाही, त्याचं नाव काय, भूमिडाग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, विठ्ठलपंतांनी जलसमाधी घेतली, जलडाग आहे. त्याच्यानंतर आपण काही हिंदू धर्मामध्ये अग्निडाग देतो, अग्निडाग आहे. आणि वनात जर शरीर पडलं तर त्याचं नाव काय आहे, वनडाग आहे. अजिबात अडचण नाही. तुम्हाला सज्जन कोणी खाल्लं शरीर तरी तो वनडागच आहे. वनात तुमची साधना करून जर शरीर पडलं तर अडचण नाही. मग आता मला सांगा, हे वानप्रस्थ धर्माचा कर्म सांगितलं बरं का. इकडे पहा, आपल्या समोरचे लोक विक्षेप नाही व्हायचं कधी. आता मी चौथा सांगत होतो, काय त्याचं नाव ग्रस्त.
आता हे विद्यार्थी आहे, आता हे ब्रह्मचारी आहे, कारण हे ब्रह्म अभ्यास करतात, विद्या अभ्यास करतात. मग आता हे जर घरी गेले, आता गुरु महाराज यायला सांगणार बुवा तुमचं शिक्षण झालं, आता गायन पकवाद कीर्तन वगैरे शिकले, आता तुम्ही घरी. ते म्हणे हो. मग घरी जायचं, मग लग्न करणार. ते म्हणे तुमचा आदेश असेल तर मग आदेश घ्यायचा. पण तो आदेश घेतला लग्न करायचं. ते म्हणे नाही. का नाही करायचं? करावंच लागणार आहे. घरी जायचं म्हणजे लग्न करायचं. मग ते म्हणे लग्न केलं बायको येणार. मग लग्न केलं बायको येणार नाही का? मग काय म्हणजे येणार म्हणजे येणारच, त्याच्यात काय वाद आहे का? मग बायको आली तर तिची आई आमच्या घरी येणार. ते म्हणे आई येणार, तिच्या बहिणी येणार, भाऊ येणार, सारा लाफडाचे येऊ. मग याला साड्या बी घ्यावं लागणार. ते म्हणे मग साड्या घ्यावं लागणार, त्याला भोजन करावं लागणार, पैसा आणाव कुठून? ते म्हणे मग चोऱ्या. ते म्हणे कसं काय? ते म्हणे मला कुठं जमतं, मी इथं मधुकरी फुकट खाल्ली 25 वर्ष शिकलो, मला आयतं खायची सवय लागेल इथं. आता पहा ना या मुलांना कुठं जायचं काम आहे का? आयतं येतं ना ताटावर. मधुकरी आणली की भीड आहे. मी बी 12 वर्ष होतो ना याच्यात मधुकरी, म्हणजे मी आणली मी पुन्हा. आणि तुम्हाला तरी सारी इथं जागेवर व्यवस्था आहे. 35 किलोमीटर पायी जावं आपलं, म्हणजे ते सायकल घेऊन जायचं, त्याला ब्रेक नसायचं. आलं का? काय पैसेच नाही महाराज, पैसे नाही. आणि तो काल म्हणजे काय इतका सोपा 97चा काल. आता आणि घर सोडणं पंढरपूर क्षेत्रामध्ये, हे स्थानिक लोक आम्हाला मधुकरी देत नव्हते. 35 किलोमीटर तिथं रोपळं, हे अलीकडे नाही का रोपळं सुस्त, इथे यायचं आणि मधुकरी मागायची. आणि मधुकरी मागायची, पुन्हा मागायचं 3 वाजेला. आणि 3 वाजेला येऊन जात ते आमच्या माऊलीला, पांडुरंगाला, गुरु महाराजला दाखायची, मग आणायची. तोपर्यंत भाजी इटायची, पुन्हा क्वालट्याच. म्हणजे असे दिवस आहे, काय सांगा तुम्हाला. हे इतकं सोपं काम नाही बरं का हे. आता काय आहे महाराज, बहुतेक आता हे बिघड वातावरण कशामुळे माहिती आहे का? जास्त खायला असल्यामुळे झालं. यास खायला नाही पाहिजे महाराज, त्याची किंमत कळली पाहिजे. आता तुमचं कसं झालं, आयतच झालं बापाच्या जोरावर. आलं का? पण हे याला घासावं लागतं बरं का. आणि घासल्यावर तेव्हा त्याची किंमत कळते. आता हे सारी मंडळी भाग्यवान आहे, याचा अर्थ तुम्हाला का नाव ठेवायचं का आम्हाला? न जातानाच कुठं शिकले, म्हणजे ऐकून प्रयत्न केले ना तुम्ही बी, असं थोडंच काही आहे. पण याचा अर्थ असा आहे की बुवा याला संघर्ष आहे, मेहनत आहे. आणि मग घरी आल्यावर कंटाळा येतो महाराज कामं करायचा. म्हणजे आम्हाला शिकताना तिकडं टेन्शन, इकडं काय होईल आपलं. पण आता ईश्वराची कृपा असते. समजा वास्तव जर विचार केला तर मग काय जबाबदारी वाटते ती. मग आता महाराज आम्ही लग्न करणार, प्रथमे अर्जितम विद्या, द्वितीय अर्जितम धनम, तृतीय अर्जितम पुण्यम, चतुर्थी किम करिष्यति. कारण आपलं शास्त्रही सांगतं 25 वर्ष वय त्याने विद्या संपादन केली पाहिजे, द्वितीय अवस्थेमध्ये धन संपादन केलं पाहिजे. मग लोक म्हणले महाराज बायको सर्व विस्तार होणार, आम्हाला धन लागणार, काय करावं? मग महाराजांनी सांगितलं भल्या माणसा तुला धन लागणार आहे, पण घरी जाऊन मेहनतीनं इमानदारीने तू धन कमाव. अभंगाचं जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, 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 जोडोनिया
धनाची अत्यंत गरज आहे. पण मला इथे एक थोडा विकल्प करायचा. आता मला सांगा, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात धन जोडलं पाहिजे, पण तेच जगद्गुरु तुकाराम महाराज आम्ही विचारलं, महाराज धन जोडलं पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला जर आम्ही धन दिलं तर तुम्ही काय म्हणतो? तर त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, अरे सोने रुपये आम्हा मूर्तिके सामान, माणिक पाषाण खडे जैसे. मग तुम्हाला धन नको? ते म्हणे धन नको हे तर सोडाच, पण तुका म्हणे आम्हा धन आणि गोमासा समान. म्हणजे गाईचं मांस, मुसलमान धर्मामध्ये डुकराचं मांस मला असं वाटतं निषेध आहे, आणि आपल्या धर्मामध्ये गाईचं मांस हे आईचं मांस, आईचं गोमाता आम्ही आमची माता मानतो. मग मला सांगा, मग तसं आहे. आणि तुम्ही खुशाल सांगता, म्हणजे आम्हाला तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणता धन आम्हाला गोमांस समान आहे, आणि आम्हाला सांगता धन जोडा. म्हणजे तुमचं कसं झालं माहितीये का, एका बापाला वैराग्य झालं आणि मुलाला त्याने रात्रीच बोलून घेतलं, 12 वाजताच उठला बाप रात्री, वैराग्य झालं. आणि त्यांना विचारलं, इकडे या. मुलं 3, शुभसंतती नावाचा राजा आहे. तर्कदृष्टी, अदृष्टी आणि तत्वदृष्टी 3 नावात त्याचे मुलं आहे. मुलाचे नाव पहा काय, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. बापाचं नाव काय, शुभसंतती. आलं का? म्हणजे शिव हाच्या आसव संतती 6 शिवसंतती. ज्याची संतती चांगली आहे त्याचं नाव आहे शुभसंतती राजा. तो म्हणे आपलं काही जमत नाही गड्या. तो म्हणे बाबा रात्रीच उठवलं बाबा. तो म्हणे रात्री नाही, मी सकाळी जाणार आहे. कुठं? आपल्याला थांबायचंच नाही. हे सर्व वैभव आता तुम्हाला राज्य वाटून घ्या आणि रात्रीत कार्यक्रम लावायचा. काय काय असं तर मी सकाळी थांबणार नाही बरं. तो म्हणे का थांबणार नाही? तो म्हणे कारण असं आहे, हे राज्य पूर्ण दुःख रूप आहे आणि मला दुःख रूपतेची जाणीव झाली. याच्यातले सारे लोक स्वार्थी आहेत. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ चालला तर त्याला लोक मागं वळीत आहेत, आहे की नाही? एकमेकाचा म्हणजे नेहमी द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे. बायको तशी, मुली तशात, मुलं तसे. मुलाला बोलला देऊ, आपलं काही खरं नाही. आपल्याला वैराग्य झालं, मी सकाळी जाणार आहे, बापाची जबाबदारी आहे, राज्य वाटून द्यावं म्हणून मी रात्री तुम्हाला उठवलं. आणि तो म्हणे बाबा दुःखरूप हे राज्य तुम्ही हे असं समजता, आणि दुःखरूप राज्याची वाटणी आम्हाला करून देता, आणि सुख भोगण्याकरता तुम्ही वनात निघून जाता. आणि मग मुलांनी यायच्या मागे विचार केला बापाच्या. तो म्हणे बाप तो दुःखच आपल्याला द्यायच्या मागे, आपणच चालता का काय? पहा आता हे मुलं हुशार, चालता का आपण? तेव्हा चालता का काय? नाही, लगेच चला. आणि 3 मुलं बापाचं रात्री ऐकलं आणि मुलं निघून गेले. बाप राहिला सकाळी जायच्या वाट पाहण्यावर. मुलं कुठे? बाप म्हणे सकाळी, ते म्हणे जायचं तर सकाळी नाही. ज्या क्षणात वैराग्य झालं त्या क्षणात घर सोडलं पाहिजे. आणि महाराज मग शुभ संतती लोकाला दुःख सांगा लागला, आणि आम्हाला तो दुःख वाटून देतो का काय? मग तसं तुकाराम महाराज लोकाला सांगतात धन जोडा, आपण सांगतात गोमासा समान आहे. मग आम्हाला नरकात घालता का काय? आलं का धन जोडा म्हणून? असा मला इथे विकल्प करायचा. मग धन जोडणं चांगलं आहे का महाराज? हो, तुम्ही बोलायचं काय नाराज आहे का माझ्यावर? का म्हणजे बोलत सांगितलं नाही घरून? त्रास आहे का काही? मग सांगा ना. म्हणजे बऱ्याच वेळेला घरचे लोकांना सांगायचे, पण आता काय महाराज आता म्हणजे बया बी काय साध्या नाही राहिल्या. म्हणजे हे जर बडबड करत असेल तर ते सांगते लय बडबड करता, अजिबात बोलच नाही. नेमकं आजच झालं असलं तर काय बोलतील ते पुन्हा ते सकाळी त्या म्हणतात आम्ही तर बोलायचं नाही सांगितलं ना, कीर्तन करायलाच लागले बोलायला. असं तर नाही काही. मग आता मला सांगा काय झालं माहिती का? योगाना हे जसे धन जोडू नये, पण महाराजांनी सांगितलं ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला, याची जबाबदारी अशी. आता व्यवहारामध्ये बाई की नाही, आता त्याचं उलट उत्तर असं आहे, धन जोडू नये, धनात अनर्थ आहे. पण लक्षात ठेवा ना, तुकाराम महाराजच एक प्रमाण आहे, ज्याच्याकडे धन आहे त्यालाच किंमत आहे महाराज, आणि ज्याच्याकडे धन नाही त्याला कुत्र विचारत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता हे लगी, सर्व मान्यता हे लगी, सर्व मान्यता हे लगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे लगी, सर्व मान्यता हे लगी, सर्व मान्यता हे लगी.
तर त्याला किंमत आहे. ऐ मागाशी मी बसलो, आमचे ड्रायव्हर साहेब मग ते बी बसले यांच्या शेजारीच एकेच्या चोर. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला आमची चर्चा झाली आणि होताच मी म्हटलं बरं का हे काय साधे नाही बरं का तुम्ही शेजारी बसलेले, हे एवढे DYSP असं म्हणतात ते तटकन उठले ते. मग आता ते जर शेतकरी असते आहे उत्कृष्ट बागायतदार आहे बर बर म्हणले असते ते उठले असते का? याच्यातूनच घ्या महाराज किंमत. किंमत कोणलाय, किंमत कोणलाय आली का? आमच्या शेतकऱ्याला किती बागायतदार सांगितलं असता बर बर म्हणले असते लोक, पण हे पदनिष्ठ म्हटलं पटकन उठलेत ते. मग सांग आणि ते उठले बी काऊन मला असं वाटतं ते ड्रायव्हर त्याच्या नेहमी गाड्या पोलीसवाले धरीत आहेत त्याच्यामुळे आलं का त्यांच्याकडे गाडी आहे. मग आता सांगायचं असते नाही तर कुठतरी. मग आता मला सांगा, सांगायचं तात्पर्य काय? धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, ज्याच्याकडे धन लोक महाराज त्याला पैसा त्याला नाम परशा परशु आणि परशुराम. म्हणजे हे पैसा असेल तर यश असते वित्तम स नर कुलीना स वागता स दर्शनी असं गुणज्ञा. कारण सर्व गुण हा कांचन आश्रयंते, सर्व गुण धनाचा आश्रय करून राहतात. म्हणून धनाची काय आहे अत्यंत गरज आहे आणि म्हणून धन जोडा. पण गरज आहे म्हणजे कसं जोडा का? एक वर्ग आहे. आता मी 4 वर्ग सांगतो याच्यात. पहिला वर्ग नुसता धन जोडतो महाराज, तो खडी खातो वाळू खातो. आलं का? माग एका कडबाच खाल्ला मुख्यमंत्र्यांनी. कोण आहे? लालू प्रसाद आहे की नाही? बरं कडबा खाल्ला ना त्यांना, त्याच्यामुळे तो आज गेला. काही वाळू खाल्ला, काही कोळसा खाल्ला, काही ना चिक्की काय म्हणते ते बी खाल्लं. काय काही मागच्या याच्यात मध्ये बऱ्याच घोटाळे आहेत असे, काय सांगा तुम्हाला. काही ना आदर्श खाल्ला आहे की नाही? असे बरेच आहेत ना. ऐकू आता झाले की नाही झाले आम्हाला नाही सांगता येत. पण मला सांगा हे सर्व जे आहेत ना हे सांगायचं तात्पर्य हे खाणंच आहे ना, धनच आहे. पण हे कुठून आलेलं आहे? काही ना संडास खाल्ली, काही ना हे लेकरा बाळाच संडास खाल्ली. म्हणजे संडासचे पैसे येत नाही का 12,000 ते जेव दिले नाही इकडं गावात. मग काय खाल्ली द्या ना. मग याच्यात काय मी काय खोटं थोडंच बोललो महाराज. काही ना लेकरा बाळाचं रेशन खाल्लं महाराज. रेशन हे गोर गरीबाचं आलेलं आहे ना, ते आहे ना वेगवेगळ्या पद्धतीचं करून त्यांनी इकवलं. मग काय सांगा तुम्हाला, काय नाही खात हो लोक. काही नाल्या खाल्ल्या ह्या आता तुमच्या वर्षाच्या, आणि तुम्ही असं काही समजू नका त्या नाल्याच खाल्ल्या. पैसा खाणं का नाल्या खाणं काय सारखंच आहे. आलं का? म्हणजे त्याला फक्त आपण भाड म्हणत नाही. तेच महाराज ते धन आहे पण उत्तम व्यवहार नाही. काय फायदा आहे? दुसरा वर्ग आहे धन आहे उत्तम व्यवहार. काय महाराज 250 एकर जमीन, काय योग पान. आता हेच घर 1 एकर बी जमीन नव्हती, आता 200-250 एकर जमीन आहे. उत्तम व्यवहार आहे. पण हे घर हे वर्ग त्याच्यातलं नाही घालायचं मला. पहिलं नुसतं धनच जोडतो पण उत्तम व्यवहार नाही. दुसरा वर्ग धन जोडतो उत्तम व्यवहार आहे पण उदास नाही महाराज. इतका चिकट आहे की एका माणसानं महाराज गुरुजी आमचं सांगायचं लग्नच नाही केलं. बारड महाराज हा त्याला विचारलं आपण लग्न करून नाही केलं. तो काय म्हटलं माहितीये का? लग्न केलं तर बायको येईल. मग बायको येणारच, बायको आली त्याला पोरग होईल, मग होणारच ना. मग मुलगा जर झाला तर आयत्या धनाचा मालक. वारे वा धन आम्ही कमायचा मालक ते पहा ह्यो माणूस. त्याच्यासाठी लग्नच नको म्हणे. मग आता लग्न नाही केलं त्याच्यामुळे परिणाम काय झाला? पण मध्यस्थी लोक दम काढते का? मध्यस्थी लोक म्हणे अरे भाल्या माणसा तुला बायको कशी पाहिजे? ते म्हणे मला चिकट बायको भेटणं शक्य नाही. भेटल का अशी? ते म्हणे अरे एक मुलगी आहे तिना सुद्धा लग्न करायचं पण तिला चिकट नवराच भेटणार म्हणून नाही. 35 वर्ष वय झालं म्हणे पण तुझ्यासारखा असा नवरा पाहिजे चिकट. ते म्हणे तिचे गुणधर्म सांगा. ते म्हणे ती भावा सकाळी उठते 4ला, भावाच्या झाडण्यान झाडीत नाही, लोकांच्या झाडण्या आणते झाडून काढतील. तिकडं आपल्या भावात झाडण्या तशाच म्हणे 12 महिने झाले मोडत नाही. शेण आपल्या उकांडी वाळले म्हणजे द्यायचे पण दुसऱ्याच्याच गाईच्या शेणान ती सारी ती. कधी भावाच्या म्हशीचं गाईचं शेण ती घेत नाही. अरे ते म्हणे मग चांगली पाणी सुद्धा आणत नाही. ते म्हणे एका भांड्यात महिनाभर काम बाजावर आंघोळ करीत ती म्हणे. अशी असली तर पाहावं म्हणे. मग जमल राव थोडं थोडं आपलं त्याच. पण मी लग्न करील पण बाबा हे लोक येणार नाही जेवायला, बामण लावणार नाही हे ते सासऱ्याला सांगा.
ते म्हणे काय 11 रुपये द्यायचे, ते म्हणे द्याला रुपये देऊ म्हणे आपण. ते म्हणे बाबा काय कोणा पण जमलो बा लग्न. मग त्याने बायकोला सांगितलं आपा झालं लग्न थाटामाटात गेलं बा मध्यस्थ्यान करून, पण आता असं बरं का आपलं काम नाही. माझं अंगच थरथर करायला लागलं म्हणे काय करची तुम्ही काय नाही, तू काळजीच करू नका म्हणे. पाहुणे जर आले तर डाळीत पाणी टाकलं नाही एकदा तर किती पाहुणे वाढू दे, डाळ नाही टाकायचं त्याच्यात, मीठ आणि तिखट. ते म्हणे ते तर माझ्या भावाच्या घरी मी करीत होते म्हणे, त्याला नव्हतं कळत, ते म्हणे जमत होतं पाणी. ते म्हणे ते माझ्या भावाच्याच घरी. ते म्हणे पानपुडा, ते म्हणे पानपुडा नुसतं ठेवीत होते आम्ही, पानपुडा ठेवीत होतो, त्याच्यात काहीच नव्हतं, नुसतं ठेवायचं. पाहुण्यानं आदाळाचं निघून जायचं. ते म्हणे नाही त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे म्हणे, ठेवल्यापेक्षा तसं इज्जत नको घालजो म्हणे. हे पहा आमच्या आजीनं खांड लावलेले म्हणे, म्हणजे खांडाला सुपारी या आतून बांधलेली म्हणे. हर जेवण झालं पाहुण्यानं सांगायचं नुसतं चोखा बाहेर, नुसतं चोखायची जबाबदारी नाही. मी नसताना थोड्या सांगशील नाही तर म्हणजे आजपासून आलेली नुसती चोखाय सांगितली आतापर्यंत टिकली. म्हणजे पानपुढे सुपारी ठेवायचं काम नाही एवढं शिक. त्याच्यावर इतकं नाही तर पुढं एवढा विस्तार केला त्यानं, ते सर्व सांगितलं. आणि काय ते दुकानात बसलं काय ध्यानात आलं, बारकावा पहा चिकट माणसाचं 3 किलोमीटर पळत आला महाराज. आणि बायकोला सांगितलं एक राहिलं ना, पण ते म्हणे आता का 6 वाजता 2-3 दिवस झाले म्हणे, आज ध्यानात आलं. ते म्हण तू दिवा लावती, ते म्हणे हो. मग दिव्याचा कार्यक्रम तुला सांगितलं कसा, ते म्हणे लावायचा आणि इजायचा. हा ते म्हणते हाई, पण दुसऱ्या दिवशी त्याची वाट पुढं लोटत असताना तो बॉटल लागलेलं तेलाच काय करते पहा आता ते बॉटल लागलं तेल ना त्याचं काय करते. ते म्हणे माय त्याच्यासाठी 3 किलोमीटर पळत आले तुम्ही. अहो ते म्हणे बॉटल लावलेलं तेल आहे ना, सकाळी आंघोळ केली मी की दुसरं तेलच नाही लावीत, त्याच्यावरच भागून घेते. ते असं जमली की नाही जोड यायची. पण ती महाराज ती थांबते का म्हणे, तुम्ही 3 किलोमीटर पळत आले म्हणे धापा टाकीत. महाबापानं आताच बूट घेतला म्हणे, आणि तो बूट घासला, किती घासला असन आलं का, ती बुटावर गेली. मग 3 किलोमीटर पळत आले म्हणून बूट किती घासला असन. तो तिच्या पुढचा होता महाराज. तो म्हणे मी काय मूर्ख आहे का, अगं उगच नाही म्हणजे लग्नच करायचं नव्हतं पण केलं, मी का मूर्ख आहे म्हणे. तो काय केलं, हे काय बघलाच घेऊन आलो, म्हणजे घालायचंच काम नाही. मग मला सांगा इतका चिकट वर्ग आहे, धन नाही का बोला आहे, उत्तम व्यवहार नाही का आहे, पण काय नाही उदास नाही. तिसरा वर्ग धन आहे, उत्तम व्यवहार आहे, उदास सुद्धा बरं का. आता मी पंढरपूर क्षेत्रात तिकडे होतो आणि पैशाने उन्मत्त झालेले साहेब बी तिकडे होते सोलापूरला ना, आलं. आणि त्यांना ती माहिती, फक्त त्यांचं नाव सांगत नाही मी आता कारण युट्यूबला कीर्तन आहे. पण त्यांनी आपल्या मुलीचं ज्यावेळेस म्हणजे आपल्या बापाचं पुण्यतिथी करायची ना, तर ऑर्केस्ट्रा ठेवायचा पहिल्या दिवशी, 7 दिवस सप्ताहच होता. आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन सुरेखाताई पुणे करायचं असायचं. हा त्याच्या लक्षात आलं असं, म्हणजे आपल्या बापाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुरेखाताई पुणेकराच्या लावण्या असायच्या, लाखो रुपये खर्च करायचे. उदास नाही का, धन नाही का, कदाचित उत्तम व्यवहार नाही का, आहे. उदास नाही का, आहे ना, खर्च आहे, पण कुठं आहे, जिथं नाही तिथं. मग मला सांगा, धन नाही, धन असणं महत्वाचं नाही, उत्तम व्यवहार असणं महत्वाचं नाही, उदास असणं हेही महत्वाचं नाही, पुढं महत्वाचं आहे ना विचारपूर्वक त्याचा काय करा, तुम्ही खर्च करा, कुठेही करू नका. 4था वर्ग त्यातले मला असं वाटतं हे घर आहे, काय धन आहे, उत्तम व्यवहार आहे, उदास सुद्धा आहे, पण कुठेही उदास नाही. विचारपूर्वक आपण काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे. म्हणले महाराज कसं का हो, अहो विचारपूर्वक जो खर्च करतो महाराज, सुपात्री दानस्य भवेत धनाढ्या. सुपात्री जर दान दिलं तर तो धनवान होतो. धनवान जर झाला तर करू ती पुण्यम, तो पुन्हा पुण्य काय करतो, पुण्य करतो. आणि पुण्य प्रभावात स्वर्गलोकवासी म्हणतो, स्वर्गाला जातो बरं का, ध्यानात घ्यायचं. म्हणून सुपात्री दान आपण दिलं पाहिजे. मग तो त्याला 100% उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. महाराज हेच तर अभंगाचे उत्तमाची गती तो एक पावे.